जय जय रामकृष्ण हरी. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या आत्म्याचा आणि अध्यात्माचा उत्सव. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा गजर, संत ज्ञानेश्वर माऊलींची अखंड ज्ञानगंगा आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखातून घुमणारा एकच मंत्र रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे. वारी म्हणजे भक्तीची वाट, समतेची शिकवण, संस्कृतीचा अभिमान. वारी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या लोककल्याणाच्या विचारांना मिळालेली संतांची दिशा आणि संतांची वाणी. वारी म्हणजे माणसाने माणसासारखे वागावे याची जीवन पद्धती. शेकडो वर्षांपासून माझ्या ह्या महाराष्ट्रात संत परंपरेचा वारसा जपला जातो. या वारीत गरीब श्रीमंत मोठा लांब, जात पंथ गोरा काळा असा कोणताच भेदभाव राहत नाही. एकच ओळख असते, ती म्हणजे वारकरी. आणि सर्वांचा श्वास आणि ध्यास एकच असतो, तो म्हणजे विटेवरती उभा राहणारा, कटेवरती हात ठेवून जो उभा असतो, या जगाचा पालन करता पांडुरंग विठ्ठल. पण या भक्तीच्या महासागरात आपल्या सर्वांची एक नैतिक आणि सामाजिक जबाबदारी राहते. ती म्हणजे वारी ज्या गावातून जाते, वारी ज्या शहरातून पुढे जाते, त्या ठिकाणी स्वच्छता राखणं, तेथील परिसर प्लास्टिक मुक्त करणं, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणं, प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे केवळ अन्नदान करणे नव्हे, त्यांना स्वच्छ परिसर देणं, पिण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि वारी संपल्यानंतर, वारी पुढे गेल्यानंतर तेथील परिसर पुन्हा स्वच्छ करणं ही सुद्धा तितकीच मोठी सर्वांची जबाबदारी आहे. चला तर यंदाची वारी केवळ भक्तीची नव्हे तर स्वच्छतेची वारी बनवूयात, पर्यावरण संवर्धनाची वारी बनवूयात, सामाजिक समतेची वारी बनवूयात, आरोग्यदायी महाराष्ट्र घडविण्याची वारी बनवूयात, महाराष्ट्र समृद्ध करण्याची वारी बनवूयात आणि आपल्या पुढील पिढीला आपण अभिमानाने सांगूयात, आपण केवळ संत विचारांचा वारसा जपत नाही तर तो समृद्ध करतो आणि रोजच्या विचारांच्या माध्यमातून तो जगतो देखील. कारण संस्कृती जपली तर धर्म टिकतो, धर्म टिकला तर समाज मजबूत बनतो आणि समाज मजबूत झाला तर राष्ट्र सक्षम बनते. चला, भक्ती बरोबरच स्वच्छता, सेवा, समता, सामाजिक बांधिलकी यांची पालखी खांद्यावर घेऊन ही वारी आणखी समृद्ध करूया. पुन्हा एकदा माझ्या सर्व वारकऱ्यांना मनपूर्वक प्रणाम. हे पांडुरंगा, पुन्हा एकदा ह्या माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या कल्पनेतील स्वराज्य उभं राहू दे, बळीचं राज्य येऊ दे आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व जनता, वारकरी आणि शेतकरी यांना आनंदात आणि सुखात ठेव. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.